महापूर झाला आमच्याकडे, महापूर. या घरांमध्ये पाणी शिरलंय. थोड्या वेळात ब्रिजवरून पण पाणी जाऊ शकतो. कारण हे बघा पाण्याच्या लाटा पूर्ण ब्रिजवर येतात आता. हे बघा आता आपण फार्म हाऊसच्या रस्त्याकडे जाऊ. तिकडनं बघू तिकडे किती पाणी भरले. हां काय बोलतो? मोठा पूल लागला असेल नाही तर पाणी वर्षात जात असेल मोठ्या पुलाच्या. मॅक्स चाललाय पुढं आपला. तर आता आपण फार्म हाऊसच्या रस्त्याकडे आलोय आणि इकडं पाणी वगैरे किती चालू आहे, पूर्ण भरलं इकडे. इथे तो थोडा माती काढलेली होती ना शेतातली, थोडा तल्या टाईप झालेला, त्यावेळेस बघा पाणी वगैरे किती झालं आहे, पूर्ण भरलं आहे ते. आणि हे बघा रस्ता पण गेला पाण्यात, रस्ता दिसतच नाही पाण्यात, किती पाणी झाले बघा. हा बघा, ह्या फार्म हाऊसवर जायला तर रस्ता राहिला नाही, पूर्ण ब्लॉक झाला आहे बघा. आणि या फार्म हाऊसच्या त्या साईडला नदी आहे. हे बघा पाणी बघा किती. तरी आजचा 4था दिवस आहे, पाणी सतत चालू आहे. फक्त 3 दिवस पाणी पडलं आणि आज 4था दिवस आहे. पाणी बघा किती आलं आहे, म्हणजे सकाळी कमी झालेला आता परत पूर्ण वाढलं आहे बघा किती पाणी. दुपार झाले आता पाणी बघा किती वाढलं. तर मित्रांनो आता मी रील अपलोड करत होतो पण नेटवर्क परत गेलं आहे. सकाळपासून नेटवर्क पण नाही आमच्याकडे. आणि आता पाणी बघा इकडे किती झालं आहे. हा रस्ता आहे तिकडे जाण्याचा ना, तो बघा. आता आम्ही त्या उतरून चाललो आहे रस्त्यातनं. हे सरळ येऊ कर. आता आपण चाललो आहे पाण्यातनं उतरून. बघा आपण पाण्यातून चाललोय. आता आपण रस्त्याला लागलो आणि पाणी बघा इकडे किती झालंय पाणी. तिकडे आपले शेत आहेत. बघा याला काय भेटला बघा, मोठ्या. तर मित्रांनो हा पाणी आहे कुंभेरी नदीचा आणि भागसा नदीचा याच्याशी जास्त पाणी झालं असेल. आता कुंभेरी नदीचा पाणी बघा कुठे पूर्ण आणे गावात आलंय आणि वांद्रे गावात पूर्ण गेलं असेल पाणी. कारण थोडा जरी पाणी झाला ना तरी वांद्रे गावात जातोय पाणी. तर आता इतका पाणी झालंय म्हणजे वांद्रे गाव पूर्ण पाण्याखाली गेलं असेल. इतकं पाणी दरवर्षी होत नाही आमच्याकडं, यंदा खूप पाणी झालं आहे. आणि पाऊस सतत चालू आहे. अजून पाऊस जाण्याची काही शक्यता नाही. तिकडे पण एक फार्म हाऊस आहे, ते फार्म हाऊसमध्ये पण पाणी पूर्ण गेलं बघा. तो फार्म हाऊसला पण पाणी लागलं. भरपूर पाणी झालं मित्रांनो, भरपूर. महापूर झाला आमच्याकडे, महापूर. नजारा बघा तुम्ही, पाणी बघा, पाणी नुसता पाणी झालंय, पाणी. काय रे इतका पाणी झालेला का आपल्या इकडे कधी? या वर्षी झाला 2005 मध्ये झालता. 2005 मध्ये मी नव्हतो तो. बघा 2005ला जसा महापूर झालेला ना तसा पाणी झालं आता आमच्या इकडे. चला आतून आपण तिकडे जाऊ, पुढे जाऊ थोडं आपण. तर मित्रांनो ज्यांची घरं पाण्याजवळ असतील, नदीजवळ असतील, त्यांनी कृपया सुरक्षित जागेवर जावे. आणि जोपर्यंत पाणी कमी होत नाही किंवा हवामान खात्याचा कोणता तुम्हाला सूचना भेटत नाही तोपर्यंत तुम्ही घरी जाण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित जागेवर राहा. रस्ता पण दिसत नाही आता. हा रस्ता आहे नदीकडे जाण्याचा, जो गणेश घाट आहे ना आमचा बनलेला, तिकडे जाण्याचा हा रस्ता आहे. पूर्ण पाणी झालं होता रस्त्याला पण. 4 दिवस झाले, 4. आनेगाव पाण्याखाली जाईल आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या कुंभेरी नदीचा पाणी जो आहे ना तो आणे गावात शिरलेला आहे. आणि ही जी घरं आहेत ना ती पण पाण्याखाली गेलेत. हे बघा या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. हे बघा कुंभेरी नदीचा पाणी या घरांमध्ये शिरलेलं आहे आणे गावात. तर ज्यांची कोणची घरं जर
नदीच्या कडेला किंवा जिकडे पाणी जाऊ शकतो पुराचं, त्यांनी कृपया सुरक्षित जागेवर जावे आणि जोपर्यंत पाणी कमी होत नाही नदीचा तोपर्यंत तिथनं हलू नये. तर बघू शकता तुम्ही किती पाणी झालेलं आहे कुंभेर नदीला. हे बघा पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे आणि पाणी अजून वाढतोय आणि वरचा पाऊस पण सुद्धा थांबायचा नाव नाही घेत. पाऊस पण सतत चालू आहे आणि नदीचं पाणी पण वाढतोय. हे बघा किती पाणी झालेलं आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आपल्या शेतांकडे. तर शेतांकडे जो फार्म हाऊस आहे ना आपले, तर फार्म हाऊस बघा पाण्याखाली गेलाय. इतका पाणी झालं आहे आमच्याकडं. पाणी बघा किती भरलं आहे. हा फार्म हाऊस बघा, फार्म हाऊस पूर्ण फार्म हाऊसमध्ये पाणी गेलं आहे. हे बघा इकडं पाण्याची धार पडले बघा. पाणी किती झालं बघा. काल आपण तिकडे गेलेलो आता बघा तिकडे जायला पण जागा नाही राहिली. पाणी वगैरे किती झालंय. आता आपण जाऊ भातसा नदीवर, तिकडे बघू पाणी किती झालं. बहुतेक तिकडे ना पूर्ण इकडे रस्त्यावर पाणी आलं असेल. सोरगाव आहे ना, सोरगावावर ज्या चाली आहेत ना तिकडे पाणी आलं असेल अंदाज. तर आपण तिकडे जाऊन बघू आता. तर आता आम्ही चालू भातसा नदीला रस्त्याला आहे. चालत चालू आम्ही, गाड्या नाही घेतल्या, तसं चालू बघा रस्त्याला आता आम्ही. आणि बघा इकडे पण पाणी बघा किती आहे. अशा गाड्या चालू आहेत म्हणजे पुलावर पाणी नसेल बहुतेक. तर बघू आता पुढे जाऊन आपण नदीजवळ पोहोचले. चालत आले नदीजवळ पोहोचले आता आपण. बघा मित्रांनो खूप पाणी आहे नदीला, खूप पाणी. सगळे लोक विचारले पाणी बघायला. भिजू नको रे मला. आपला गौऱ्या गेला पुढं. गौऱ्या कुठं गेला? गौऱ्या ना गौऱ्याच्या तिकडे तिथे फुलाला पाणी लागलं. गौऱ्या हे बघा खडवली नदीला बघा ब्रिजला पाणी लागलंय पूर्ण. अरे थांब ना साईडला. हे बघा ब्रिजला पाणी लागले बघा. हे बघा पाणी वगैरे झालं. अजून ब्रिजवरून पाणी गेलेलं नाही. पूर्ण ब्रिज खालून पाणी येतं. मंदिर पाण्याखाली गेलं बघा. मंदिरात पाणी शिरलंय. बघा. इकडे बघा किती पाणी झालं आहे बघा. खूप पाणी झालं आहे. हां हे बघा किती पाणी झालं. हे बघा असे पोलीस कर्मचारी पण आहेत इथं. पोलिसांची गाडी बघा तुम्ही. सुरक्षेची इथं काळजी घेतलेली आहे आणि कोणालाही ब्रिजवर जाऊन देत नाही कसं ते. फक्त ते तिकडचे ज्यांना इकडे यायचे होऊ शकतात पण कोणीही ब्रिजवर थांबत नाही बघा. आणि थांबावं पण नाही कारण पाणी भरपूर झालेलं आहे. पाणी पण किती झालं तर बघा ब्रिजवर पाणी येतं आता. तर मित्रांनो आता आपण खडोलीच्या नदीवर आलेलो आणि ब्रिजवर पाणी येतं आता सध्या खूप पाणी झालेलं आहे बघा.
पाणी इतका झालं तरी पण अजून ब्रिजवरून पाणी जात नाही, बघू शकता. त्या साईडला थोडा पाणी भरलेलं आहे, हा बघा. आणि स्टेशनकडे जाण्याचा रस्ता आहे ना, त्याला पण पाणी झालेलं आहे. स्टेशनकडे जायला रस्ता बहुतेक नाही आहे, कारण तिकडे गाड्या चालत नाही. आणि इकडे बघा किती पाणी झालं आहे, पूर्ण ब्रिज पाण्यात आहे. थोड्या वेळात ब्रिजवरून पण पाणी जाऊ शकतो, कारण हे बघा पाण्याच्या लाटा पूर्ण ब्रिजवर येतात आता. हे बघा पाण्याच्या लाटा ब्रिजवर यायला लागल्यात. आणि पाणी बघा किती झालं इकडं नदीचं. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे घरी. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर आवडला असेल लाईक करा. आता आम्ही चाललो आहे घरी.